हे बघ श्री, तू आरटीओ ला चॅलेंज देऊन आलासा वेडेपणा केलेला आहेस. याच्यामध्ये वेडेपणा काय आहे? आरटीओ मध्ये एकही पैसा न देता लायसन मिळवणं हे इतिहास घडवण्यासारखंच आहे आणि वेडी माणसंच इतिहास घडवू शकतात. अरे वेड्या, नाही म्हटलं दादा, अरे तू दुबेला ऑलरेडी पैसे दिलेस, मग चॅलेंजला अर्थ काय राहिला? नाही पण मी पैसे दिले, पण त्यानंतर चॅलेंज दिलं म्हणजे चॅलेंजला अर्थ आहे की नाही? वाजव वाजव, टाळ्या वाजव, टाळ्या वाजव, टाळ्या वाजव. हा, हा, हा. हे बघ, टाळ्या घ्यायला हे वाक्य चांगलं आहे. काय रे गाढवा, तुला काय वाटलं? तू हे जे करतोयस त्याचं आम्हाला कौतुक वगैरे वाटतंय की काय? ही कौतुकास्पदच गोष्ट आहे आणि चमत्काराशिवाय नमस्कार नाही, लक्षात घ्या. इतिहास घडवल्याशिवाय माणसं नतमस्तक होत नाहीत. तू स्वतःला एवढा सॉलिड समजतोस ना, मग लायसन्स काढतोसच कशाला? लायसन्स काढूच नकोस, छानपैकी शान मध्ये राहा. ते कसं काय? तू मुकाबला पिक्चर बघितलाय? असल्या घाणेरड्या सवय मला नाही. मग ऐक, त्याच्यामध्ये ना शक्ती कपूरचं आडनाव खन्ना असतं आणि एकदा आदित्य पांचोली ट्रॅफिक हवालदार असतो, तो त्याच्याकडे लायसन्स मागतो. पण तो लायसन्स दे, हा म्हणतो आऊ मेरे पास लायसन्स नाहीये. तो म्हणतो क्यों नाहीये? आऊ ये खन्ना का स्टाईल आहे. अशी स्टाईल मार, स्टाईल. हा जर का स्टाईल मारायला गेला ना तर मुंबईतले हवालदार याला मारते. कुणाची हिंमत आहे? ए जास्त करू नकोस, दोनदा मार खाऊन आलायस. मोठा मराठी भांडा दाखवायला गेला होता. ठीक आहे ठीक आहे, म्हणजे मी लायसन न काढता सुद्धा गाडी चालवू शकतो, पण आता लायसन मिळवणं हा माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे आणि ते मी मिळवणारच. अरुण, हा यस सर. काय? अरे सगळ्यांनी माझ्यासाठी वडापाव आणले, तू का नाही आणलास? त्याचं काय ना साहेब, आमच्याकडचा जो वडापाववाला आहे ना, फेमस बबन वडापाववाला, तो संध्याकाळी गाडी लावतो ना. तुम्ही जर रात्रभर ऑफिस मध्ये बसून काम करणार असेल तर आणतो. आपण त्याच्याविषयी नंतर बोलूया, सध्या कामाचं बोला. कामाचं तुम्ही बोला साहेब, आम्हाला मीटिंगला कशाला बोलवलंय? आठवलं. काय काल आपल्या ऑफिसमध्ये श्रीमंत गंगाधर पंत नामक एक कोणतरी इसम आला होता आणि तो आज पुन्हा येणार आहे. अच्छा अच्छा, हे सांगायला आम्हाला इथे बोलवलं. या, चला. याच्यासाठी नाही, मग कशाला येणार तो परत? हा, मला वाटतं त्याची छत्री विसरला असणार तो, पण मला नाही वाटत तो छत्रीसाठी परत येईल. तो काय त्यासाठी नाही परत येणार आहे? त्याचं काम झालं नाही ना म्हणून तो परत येणार आहे. त्याने तर मला चॅलेंज केलंय की एक पैसाही खर्च न करता तो इथून लायसन्स मिळवून दाखवेल. नाही काय सांगतो? अरे मग आपल्यावरती तर उपासमारीचीच वेळ येईल. साहेबांना वडापाव घ्यायला सुद्धा पैसे मिळणार नाही. मला या वडापावचीच काळजी आहे रे. म्हणजे तुमच्यावर उपासमारीची वेळ येण्याआधी आपण त्याच्या विरुद्ध कारवाई करूया. अहो साहेब, पण आपण त्याच्यावर कशी कारवाई करणार? आपण काय ट्रॅफिक हवालदार आहे? तोडली सिग्नल फाडला पावती, तोडला सिग्नल फाडली पावती. हा अरुण, कसे ना आपण ना त्याला छळायचं. येस, जेवढं जमेल तेवढं छळायचं. येस, बस. अरे बस बस, माझी मान दुखायला लागली. सॉरी. आज तुटेल आता. मला सांगा साहेब, आपण आतापर्यंत सगळ्यात जास्त लुटमार कितीची केली आहे? साधारणपणे साहेब कोण आहे? आज तुम्ही, रोज तुम्ही. मला वाटतं आपण 6,000 रुपये लुटलेले आहे. मग आपण ह्याच्याकडून 7,000 रुपये वसूल करू आणि आपला रेकॉर्ड ब्रेक करू. यस, चला कामाला लागा. चला चला. हा, ही बघा दुबे साहेबांची सही. ती माहितीये मला, रोजच बघते. नाही तुम्ही रोज बघत असाल, पण काल इकडे नव्हतात ना तुम्ही, बॉयफ्रेंड सोबत गेलात की नाही सिनेमाला? हा, तेव्हा ही सही पहा आणि मला पटकन लर्निंग लायसन द्या. ही दुबे साहेबांची सही आहे? अहो आत्ताच म्हटलात ना रोज पाहते म्हणून, मग परत काय विचारताय? ही सही तुम्ही केली आहे. मी कशाला सही करून दुबे साहेबांची? अहो, माझ्या भावाचा कार्टा आहे ना, तो प्रगती पुस्तकावर स्वतः सही करतो पालक म्हणून. तो लहान आहे, त्याला जमतं, तुम्हाला नाही जमणार? काय बोलताय? आमच्या त्या मराठी हायस्कूल मध्ये असं काय आम्हाला शिकवलेलं नाहीये. हा, तुम्ही पुन्हा सही चेक करा. मी काय चेक करू? माझं काम नाहीये. आता काय सीबीआय ला बोलवायचं सही चेक करायला? मी चेक करेन सही, पण मला त्याचे तुम्ही 1,000 रुपये द्या. 1,000च द्या. दमडी देणार नाही मी तुम्हाला. जर तुम्ही माझा फॉर्म न स्वीकारता मला लर्निंग लायसन्स नाही दिलं तर मी तुमची पोलिसात तक्रार करेन. हो, मी देते, तुम्ही उद्या या, मी तुम्हाला लर्निंग लायसन्स देते. काय? लर्निंग लायसन्स, शपथ हेच कच्चं आहे माझं. कच्चं लायसन्स देते ते पोलिसात तका जाऊ. तुम्ही जा. हे तुमचं कच्चं लायसन्स मिळेपर्यंत मला पक्क लायसन्स मिळायची वेळ येईल. काय माणसात का कोण आहेत? उद्या येतो मी. सांगायची गंमत अशी
की कच्चं लायसन काय कुणालाही मिळतं, माझ्याकडे पण आहे. हा तुझ्याकडे लायसन्स आहे? हो, एरियातल्या सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती आहे? हो, म्हणून सगळ्यांनी विमा पॉलिसी पण उतरवली आहे ऍक्सिडेंटची. अगं मग आमच्यापासून लपवलंच काय? लपून ठेवण्यासारखं काय? ते काय गारमेंट आहे का लपून ठेवायला? गारमेंट? ऑर्नामेंट्स म्हणतात आई त्याला. हा, तसंही चालेल. अगं म्हणजे मला म्हणायचं आम्हाला सांगितलं का नाहीस हे तू? अरे, सांगण्यासारखं काय त्यात? मला गाडी शिकायची होती म्हणून कच्चं लायसन काढलं, ती गाडी मी ठोकली. का? असंच हाऊस म्हणून. कच्चं लायसन काय कोणालाही मिळतं, पक्क लायसन मिळालं ना तर कौतुक. मग कौतुक समिती नेमाच तुम्ही आता. मला पक्क लायसन मिळणार नाही, ते मी मिळवणार. नाही ना, रडू नको नाही ना. अरे हळू रड, बाहेरच्या माणसाचा गैरसमज होईल ना. चला गेली एकदाची. अरे पण पैसे न देता तू तुझ्या पप्पांना फॉर्म का दिलास? श्रीमंताला फॉर्म का दिलास? मग मी काय करणार? त्याने मला पोलिसांची धमकी दिली होती आणि मी पोलिसांना खूप घाबरते. कमाल आहे, पोलिसांचा एवढा धाक राहिलाय आता. मग मी तुम्हाला सांगते साहेब, मी ना महिला गोविंद पथकात काम करायचे. गेल्या वर्षी मी 10 हंड्या फोडल्या, 11वी तर पायाने फोडली. सॉरी पण इकडच्या सवयीप्रमाणे मी तिकडच्याही पैशामध्ये गफला केला. व्हेरी गुड काय, माझी पोलीस कंप्लेंट केली आणि त्या लेडी इन्स्पेक्टरने मला धुतला. 4 महिने बॉयफ्रेंडला थोबाड दाखवू शकले नाही, एवढ्या चेहऱ्यावर दाग होते. नाही ना, तू अजिबात काळजी करू नको. या ऑफिस मध्ये मी तुझ्या चेहऱ्यावर डाग लागू देणार नाही. साहेब पण आपली कंप्लेंट झाली तर वांदे होतील ना. पोलीस आरटीओ मध्ये येतच नाही का? ते विदाउट लायसन्स गाडी चालवतात. त्याचं नाही ग, आपली भावकी आहे ना. हो, काय सांगताय? आता आले की त्याने रक्षाबंधन करते. हा, चालेल, रक्षाबंधन वगैरे आहे ना, ते नंतर करायचं. पण तू श्रीमंत कच्चं लायसन्स घ्यायला आला की त्याला ते असंच देऊ नकोस. ठीक आहे, पाकिटात घालून देते. काय लग्नाचा आहेर देणारच का? त्याला कशाला लग्नाचा आहे देऊ? तो काय माझा नातेवाईक आहे? नाही, बरोबर नाही ना. तू एक काम कर, तो श्रीमंत आला ना की तू त्याच्याशी बोलूच नकोस. तू डायरेक्ट त्याला पीपी कडे पाठवून दे, तो त्याला व्यवस्थित हँडल करेल. ओके सर. व्हेरी गुड. ही बहुतेक मला व्हीलचेअर वर आणणार आहे. डोळेला 3 अक्षरी पर्यायी शब्द. डोळे डोळे डोळे. नाही ना. नाही ना, नाही नाही ना, नाही ना रे. नयन नयन. नाही, ते नैना मॅडमने तुमच्याकडे पाठवलंय मला. नयनाने पाठवलंय. हो. तुम्ही कधीपासून कबुतराची कामं करायला लागलाय? हो, मी काही निरोप नाही घेऊन आलोय कबुतरासारखा. मग? त्यांनी तुमच्याकडे पाठवलंय म्हणजे मी फॉर्म भरून दिला होता, त्यांनी तुमच्याकडे पाठवला, मग तुम्ही तो ते तो बॉम्ब वाचला मी 2-3दा. 2-3दा वाचला. आता काय पेपरातला आग्रह काय 2-3दा वाचायला? काय आवडलं काय एवढं त्याच्यात? काय आवडल्यासारखं होतं? काय आवडल्यासारखं होतं? कसलं घाणेरड अक्षर आहे हो तुमचं. अजिबात वाचता येत नव्हतं, काही सुधरत नव्हतं. तुम्ही तुमचं अक्षर सुधारत का नाही? अहो, अक्षर सुधारवाना मला काय लेखक म्हणून करिअर नाही करायचंय. नाही. समजा तुमच्यावर कधी आत्महत्या करायची वेळ आली, खरंच तशी वेळ येईल का हो माझ्यावर? समजा म्हणतो ना मी. समजा तुमच्यावर आत्महत्या करायची वेळ आली आणि तुम्ही आत्महत्या करायच्या आधी पत्र लिहून ठेवलं की मी माझ्या बायकोच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करतोय आणि पोलिसांना तुमचं अक्षर कळलंच नाही आणि त्यांनी तुमच्या बायकोच्या ऐवजी तुमच्या आईलाच अटक केली तर? आईला कशा अटक करते? काका अहो, बायको हा 3 अक्षरी शब्द आहे, आई हा 2 अक्षरी शब्द आहे. अक्षर लागणार नाही म्हणजे काय एवढं लागणार नाही सोडणार रे. समजा असं म्हणताय ना म्हणूनच. बरं ठीक आहे, मी उद्यापासून अक्षर सुधारण्याचा प्रयत्न करतो. शाबास. हा, पुढे पुढे काय पुढे? द्या तुम्ही मला 3000 रुपये. 3000 रुपये? अक्षर मी सुधारवणार, तुम्हाला कशाला 3000 रुपये द्यायचे? कच्चे लायसन्स मी देणार ना तुम्हाला. 1 पैसाही देणार नाही मी तुम्हाला, कळलं ना? अच्छा, बोट दाखवते काय? ठीक आहे, तुम्हाला पुन्हा फॉर्म भरायला लागेल आणि तोही सुवाच्य अक्षरात. ठीक आहे, अक्षर सुधारवेन मी. हा. फॉर्म द्या माझा. घ्या, चल. हा आणतो भरून मी चांगला. हाच फॉर्म भरून आणणार आहात तुम्ही?
अच्छा मी तुम्हाला दुसरं अच्छा म्हणजे तुम्हाला जादू दाखवायची आहे. चला मिटा डोळे. उगाच काहीतरी बोलू नका हो. मी मित्राकडे गेलो होतो ते फॉर्म भरून घेण्यासाठी. नाही ते तू बरोबर केलंस, कारण अडाणी माणसं असतात ना ती नेहमी दुसऱ्याकडनंच फॉर्म भरून घेतात. हो ओके हो, नेहमी आबरू काढतो आपल्या फॅमिलीची. अहो तसं नाही हो, मी निरक्षर नाहीये, साक्षर आहे मी, मला लिहिता वाचता येतं. अहो माझ्या मित्राचं अक्षर फार छान आहे. अरे काय अक्षर बघशील, नुसते मोत्याचे दाणे रे. ते स्वादचे अक्षर बघून पळसुले इतका भारावला ताबडतोब त्याने मला लायसन दिलं. हो पण हे कच्चं लायसन आहे आणि तुला नियम माहितीये ना, लर्निंग लायसन वाला जर गाडी चालवत असेल तर सोबत पक्क लायसन वाला हवा. असा एक माणूस आहे माझ्या ओळखीचा. कोण? रिकाम टेकडा आहे, दिवसभर काहीही करत नाही. पेपर वाचायचा, 2 वेळचं फुकटचं गिळायचं, सकाळी येरण्याच्या हॉटेलमध्ये जायचं, भरून मस्का खायचा, फुकटची मिळाली तर. पुढे बोल. पा याल ना माझ्यासोबत तुम्ही. हा म्हणजे पार्किंगचाही प्रश्न येणार नाही हो. आता तो कसा काय तेही सांगून टाक एकदा. नाही म्हणजे काय ना, मी माझ्या कामाला जाईल तोपर्यंत तुम्ही गाडीतच बसून असणार की नाही, शिवाय गाडी टोळणार नाही. अरे वा, अरे स्वतःच्या स्वार्थासाठी तू पानचा असा वापर करणार. दुसऱ्यांचा काय वापर आहे? बस, आता बस. असा चुकलो मी, मला मदत म्हणायचं होतं, चुकून मी वापर असं म्हणालो. हे बघ श्री, तू चुकीचे शब्द वापरू नकोस. पा याल ना माझ्यासोबत. अहो थंडगार एसी मध्ये बसणार तुम्ही, आयुष्यात बसलात का कधी एसी मध्ये? पुढे बोल. शिवाय तुम्ही हिमेश रेशिम्याचा आवाज ऐकणार. म्हणजे तो सुद्धा असणार आहे आपल्या बरोबर. हा आपण त्याची गाण्याची सीडी नाही का विकत घेणार? हा म्हणजे तू त्याच्या गाण्याची सीडी विकत घेणार आहेस? हो का? नाही म्हणजे हवालदार आला ना तर आवाज थोडासा कमी कर, नाहीतर पक्क लायसन्स देखील जप्त होईल तुझं. म्हणजे तुम्हाला एक खात्री आहे मला लायसन मिळणार, ते ही पक्क मिळणार. काय मी मिळवणारच. आता मला त्याचा बदला घ्यायचाच आहे. का बदला घ्यायचा आहे? काय केलंय काय त्याने म्हणून तुम्ही बदला घेणार आहे त्याचा? पटकन बोला, मला कळू दे. का बदला घ्यायचा तर? मध्ये मला गॅप दे म्हणजे मी बोलेन असं. ओके, का बदला घ्यायचा आहे तुम्हाला? दिले गॅप, बोला पटकन आता. ह्या गॅपचा फायदा घ्या, सुवर्ण संधीचा लाभ उठवा. ती गॅप जरा वाढव. का घ्यायचा आहे फायदा? अरे असं काय करतोस पिपी? अरे विसरलास का? त्या श्रीमंत गंगाधर पंताने आपल्या सगळ्यांना चॅलेंज केलं होतं, एकही पैसा खर्च न करता लायसन्स मिळवून दाखवेन म्हणून मला त्याचा बदला घ्यायचा आहे. बरं सांगा, तुम्ही काय हिंदी पिक्चर जास्त बघता काय? गंमत सांगू काय मी तुझा बॉस आहे. सॉरी. अरे हिंदी पिक्चर बघूनच मला बदल्याची गंमत सुचली. काय सुचली पण साधारण? मी बदला घेण्यासाठी ना एका ट्रॅफिक हवालदारला कामाला लावलाय. बॉस पण तो ऑलरेडी आपल्याकडे कामाला आहेच की, अजून कुठल्या कामाला लावलं तुम्ही? बॉस अरे मी त्याला ना वेगळ्याच कामाला लावलंय. म्हणजे आपल्या टीमवर्कच्या कामाला. या आता श्रीमंत गंगाधर पंत. काय कच्च? रे आणतो एक. हो काय चहा? नाही सॉरी साहेब, ते काय झालं मगापासून वाट बघतो. होतात कुठे तुम्ही? सॉरी काय झालं ना, मी आरटीओचा नोकर आहे. तुमचा नोकर असणार का काय विचारताय मला? अहो पण लोकांची कामं करण्यासाठी बसवलं ना तिकडे तुम्हाला. कळलं मला. काम काय ते सांगा. साहेब तो आमच्या एरियातला ट्रॅफिक हवालदार आहे ना, तो मला खूप त्रास देतो. कमाल आहे. कमाल नाही, नुसता माल आहे. अहो मी आमचं कंपाऊंड मधनं अशी माझी कार घेऊन बाहेर पडलो ना की मला अडवतो, लायसन्स मागतो आणि मग पावती फाडतो. पावती काय टाइमपास म्हणून नसेल फाडत ना, तुम्ही काहीतरी चूक केली असेल. अहो नाही, त्याचं असं म्हणणं आहे की कच्चं लायसन ज्याच्याजवळ आहे, जो गाडी चालवत असेल तर त्याच्याकडे पक्क लायसन वाला बसलेला असला पाहिजे. करेक्ट ना, मग हा आरटीओचा नियमच आहे. अहो साहेब आता रोज कुणाला आणणार पकडून मी शेजारी बसवायला? आता मला पगारी ड्रायव्हर ठेवायला लागेल ज्याच्याकडे पक्क लायसन आहे. ही पोपटपंची बंद करा आणि मी काय करायचं ते सांगा पटकन. नाही मी एरियातल्या एरियातच गाडी चालवतो ना, मग मला पक्का लायसन द्या ना. असं आहे. ठीक आहे, मला सांगा कच्चं लायसन्स घेऊन किती महिने झालेत? मोजले नाहीत. याची काय करताय? मग ठीक आहे, एक काम करा,
जवळच्या पोलीस स्टेशन मधनं एनओसी आणा. ती कशाला? म्हणजे असं लेटर आणा की तुम्ही एकही ऍक्सिडेंट केलेला नाहीये, आणि जर का तुम्ही ऍक्सिडेंट केला असेल तर तुम्हाला पक्क लायसन्स मिळणार नाही. अहो दारासमोर गाडी आहे, तिचं काय करू? मग ती दारासमोरच उभी करा आणि तिच्याकडे पाहत राहा. नाही, ते बघण्याचं काम सध्या बायको करते, पण मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही मला प्लीज लायसन्स द्या ना. कशाला कशाला उगाच हात जोडताय, विनंती करताय? त्यापेक्षा तुम्ही मला 7,000 रुपये द्या ना. चालेल, लेटर घेऊन येतो पटकन. आला वाटतं आरटीओ ऑफिस मधून पुन्हा एकदा. तुला कसं कळलं? एवढा वैतागलास ना, काय प्रॉब्लेम झाला आता? ए अभि, माझं एक काम कर ना, पोलिसाकडनं मला एक लेटर मिळवून दे ना. हो, मी मुंबईचा पोलीस कमिशनर आहे ना, काय बोलतो? अरे असं काय करतोस? त्या इगल ब्रिगेड सोबत रात्री भटकायचं नाहीस का त्या बनसोडे सोबत? त्याची आता बदली झाली आहे. अरे बनसोडे एकटाच आहे का पोलीस डिपार्टमेंट मध्ये? अजूनही पोलीस असतील की ओळखीचे? हे बघ, माझी कुणाची ओळख नाहीये, पण बघूयात काही माझ्या ओळखीनं सेटिंग मिटिंग झालं तर. कर कर बाबा, सेटिंग कर, बिटिंग कर, काय वाटेल ते कर, पण प्लीज माझं काम कर. थांब थांब थांब, फोन लागलाय, मी बघतो. हॅलो, हा नमस्कार साहेब, मी अभिमान बोलतोय. अच्छा अच्छा, हा एक छोटंसं लेटर पाहिजे होतं, मिळेल? नाही द्याल ना प्लीज माझ्या ओळखीनं? अच्छा, थँक्यू साहेब, थँक्यू. ए, काय देतो म्हणला? देतो म्हणाले, पण ते म्हणाले 1,000 रुपये लागतील लेटर द्यायला. 1,000 कसले? ते घेतात ना. ठीक आहे, मी पोलिसांना पैसे देईन, पण त्या आरटीओ वाल्यांना अजिबात पैसे देणार नाही. 1,500 रुपये दे. अरे 1,000 म्हणलास ना? हो, 1,000 त्यांचे, पण मीरा रोडला ते राहतात ना, मध्ये खड्डे लागतात, रिक्षा लागेल, जायला लागेल, खड्ड्यात पडलो, पाय मोडला, काहीतरी झालं. अहो पण मी काय म्हणतो दुबे साहेब, की आता मी पोलिसांचं लेटर आणलं तर प्रॉब्लेम काय आहे? नाही नाही, प्रॉब्लेम काय नाही, तुम्हाला टेस्ट द्यावी लागेल. हा, ब्लड टेस्ट का युरिन टेस्ट? तसल्या कुठल्याही टेस्ट द्यायच्या नाहीयेत, आरटीओची टेस्ट द्यायची, परीक्षा. हे भलतंच कठीण आहे. ठीक आहे, आता आयुष्यात एवढ्या परीक्षा दिल्या तर तुमची देऊन टाकतो. हा, विचारा प्रश्न. मला सांगा श्रीमंत, तुम्ही युटर्न कसा घेणार? आता कसा घेणार? मग काय तो काय दुकानात विकत घ्यायचा आहे? तो असं मला एवढा गाडी. झालं झालं झालं, चेष्टा चालली आहे. अरे गाडी वळवण्यापूर्वी नेमकं काय करणार? काय करणार म्हणजे समजा राईटला वळायचं असेल तर राईट सिग्नल देणार आणि गाडी अशी वळवणार. त्यासाठी तुम्हाला हात बाहेर काढून तो फिरवून सिग्नल देऊन मग गाडी वळवायला लागेल. हो, करतो पुढच्या वेळेस. हा तसं. बरं मला सांगा आता, हा लाल सिग्नल दिसल्यानंतर तुम्ही काय कराल? लाल सिग्नल दिसला ना की मग गाडी अशी स्लो करणार. म्हणजे फक्त स्पीड कमी करणार, गाडी थांबवणार नाही. अहो ते आपोआप होतच ना. हा, म्हणजे हे सिग्नल तोडून पुढे जाणार, बरोबर? तुम्हाला कसं कळलं? तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या. मला सांगा, तुम्ही राईटनी चाललाय आणि तुम्हाला लेफ्टला वळायचंय, तर तुम्ही किती वेळा सिग्नल देऊन मग लेफ्ट टर्न घेणार? मी आरशात पाहिन आणि संधी मिळाली की हळूच कर गाडी अशी लेफ्टला गेली. तुम्ही आरशात काय पाहणार? तुम्ही काय पाहता? मी आरशात मी इकड तिकडचं काय असं पाहत नाही. मला घाणेरड्या सवयी नाही आहेत त्या. मी फक्त मागचं बघतो, म्हणजे मागच्या गाड्या बघतो. हा, बरं आता मला सांगा की टाईप रायटरचा शोध कुठ, पियानोचा शोध कुठ, एवढं कळत नाही. झेब्रा क्रॉसिंगचा शोध कुठल्या देशात लागला? आता शोध लागला म्हणजे अमेरिकेनेच लावला असणार ना. न्यूझीलंड मध्ये लागलाय. हा, आता मला सांगा, मुंबईत किती भिकारी सिग्नलवर भीक मागतात? भिकारी नाही कधी, म्हणजे मोजले नाहीत कधी. बरं ते राहिलं, मला सांगा मुंबईत खड्डे किती? खड्ड्यात गेलात तुम्ही आणि तुमची परीक्षा. मराठी हायस्कूल मध्ये एवढ्या वेळ म्हणजे कुणी तोंडी परीक्षा घेतली नव्हती. मी तुझी परीक्षा कॅन्सल करतो, फक्त तू आम्हाला ना 7,000 रुपये दे. ते परवडेल मला तुम्हाला 7,000 रुपये देणं. हे कसंही कमी. हे घ्या घ्या. अरे वा श्रीमंत,
तुम्ही कुठलाही त्रास न देता चक्क पैसे दिले. तुम्हाला आजच पक्क लायसन्स देतो. आई पा अन्नू, आई पा अन्नू. तुझं काय नाव आहे? अभि अभि. मी जिंकलो जिंकलो जिंकलो. मला परमनंट लायसन मिळालं, मला पक्क लायसन मिळालं. जिंकलो 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 जिंकलो. अरे गप्प का सगळे? कोण गेलंय का काय घरात? चौघे जण तर इथेच आहात. एक प्रॉब्लेम झालाय. काय? मॉलवाल्यांकडनं पत्र आलंय. आपल्याला जो लकी ड्रॉ लागला होता त्यात आपल्याला गाडी नाही लागली आहे. गाडी दुसऱ्यालाच लागली आणि तो ती गाडी घेऊन पण गेलाय. मग आपल्याला काय लागलंय? इस्त्री. अगं पण आपण ही स्त्री विकत घेतली आहे. लकी ड्रॉ मध्ये परत इस्त्रीच लागली आहे. श्री काय झालं? अभिश्री सांभाळ सांभाळ. घ्या इस्त्री घ्या फुकटची.